बोलण्यासाठी मंचावर येत आहेत श्री भिसे सर। आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुंडे सर, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आपल्या संस्थेचे सचिव श्री के.पी. घुगे सर, आदरणीय गुरुवर्य श्री विवरकर सर, तसेच आमचे परममित्र श्री यमी घुगे सर, आज महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आदरणीय स्वातंत्र्य भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आता आपण जर भारतीय इतिहास पाहिला किंवा त्या ठिकाणी आधीचा जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये आपल्या वर्ण व्यवस्था होत्या आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी सर्वात जो खालचा स्तर होता त्याला आपण शूद्र म्हणतो। मग या शूद्रांना शिकण्याचा, कुठं बोलण्याचा, रस्त्यानं चालण्याचा, सार्वजनिक विहिरीचं पाणी पिण्याचा हा अजिबात अधिकार नव्हता। ज्यावेळेस आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता झाली, इंग्रज आले आणि इंग्रज आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी सैन्य भरतीसाठी जवानांची गरज होती आणि मग त्यांनी सैन्य भरती सुरू केली आणि या सैन्य भरतीमध्ये आपल्या देशातील जे शूद्र जातीचे आहेत त्या शूद्र जातीच्या युवकांनी त्या ठिकाणी सैन्यामध्ये प्रवेश घेतला, सैन्यामध्ये भरती झाले आणि भरती झाल्याच्या नंतर मग इंग्रजापुढे एक प्रश्न पडला की आता आपण यांना सैनिकांना आपल्या याच्यामध्ये सैन्यामध्ये भरती केलेलं आहे, मग यांना यांच्याशी संभाषण कसं करायचं, मग त्यांनी यांच्यासाठी शाळा सुरू केल्या। आता ह्या ज्या शाळा सुरू केल्या तर आपण भीमरावांचा पूर्व इतिहास जर पाहिला, यांच्या कुटुंबाविषयी जर माहिती पाहिली तर भीमरावांचे आजोबा मालोजी आणि हे मालोजी पूर्वी नॉर्मल स्कूल मध्ये गेले होते, म्हणजे त्यांचं प्राथमिक शिक्षण कंप्लीट झालं होतं आणि ते इंग्रजांच्या सैन्यामध्ये सैनिक होते। त्याच्यानंतर मालोजीचे त्या ठिकाणी चिरंजीव त्या ठिकाणी रामजी, आणि हे रामजी सुद्धा त्या ठिकाणी नॉर्मल स्कूल मध्ये गेले, शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर ते इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती झाले। आता या ठिकाणी जे रामजी होते त्या रामजीचं वागणं जे आहे ते धार्मिक अधिष्ठान होतं, त्यांच्या मागे धार्मिक हे होतं, म्हणजे जे वडील सुद्धा होते मालोजी ते सुद्धा मांसाहार वर्ज्य करायचे, मांसाहार घ्यायचे नाही। आणि जर आपण रामजीचं पूर्ण जर चरित्र वाचलं किंवा त्यांच्याविषयी जर वाचण्यात आलं तर त्या ठिकाणी ते कबीर पंथाची दीक्षा घेतली होती त्यांनी। घरी उठल्याच्या नंतर सकाळी स्नान करणं, स्नान केल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास ती पूजा करायची, 1 ते 1.5 तास पूजा। त्या पूजेमध्ये संत तुकारामाचे अभंग असायचे, कबीरदासाचे अभंग असायचे, ज्ञानेश्वरीच्या काही ओळी असायच्या आणि ह्या ओळी वाचल्यामुळं म्हणजे घरातलं जे धार्मिक वातावरण होतं ते धार्मिक होतं। आणि ज्यावेळेस एखाद्या कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण असतं त्याच कुटुंबातील विद्यार्थी, त्याच कुटुंबातील मुलगा हा संस्कारशील होतो। याचं एकमेव उदाहरण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। आता एक मांसाहार वर्ज्य आहे, कुठले व्यसन नाही। मग या रामजीने त्यांच्या त्या कर्तृत्वावर सैन्यामध्ये भरती असताना पुढे शिक्षण सुरू होतं आणि शिक्षण सुरू झाल्याच्या नंतर त्यांची त्या ठिकाणी महू या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर मिलिटरी स्कूल, सैनिक स्कूल मध्ये त्यांची त्या ठिकाणी बढती झाली। तिथं ते गणित आणि इंग्रजी या विषयाचं अध्यापन करायचे आणि अतिशय उत्कृष्ट अध्यापन, त्यांच्याकडे भरपूर नॉलेज होतं, उत्कृष्ट अध्यापन होतं। त्यांचा विवाह म्हणजे रामजींचा विवाह हा भीमाबाईशी झाला आणि त्यांना एकूण 14 अपत्य होते। 14वं अपत्य म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। आता त्यांचे जे मुलं आहेत, आता बाकीच्या मुलांचं त्या ठिकाणी काही वाचण्यात नाही, पण त्यांची जी मुलं आहेत त्या मुलामध्ये आनंदरावांचा जास्त उल्लेख येतो, बाळाजीचा उल्लेख येतो आणि
भीमराव एक आहे, त्यांची आत्या एक आहे. सर्व जर कुटुंबाचा जर आपण विचार केला तर आत्या मीराबाई एक होत्या आणि ह्या मीराबाई अपंग असल्यामुळं त्यांनी त्या रामजी सोबतच राहायच्या. 1900 म्हणजे या ठिकाणी 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू या ठिकाणी झाला. तिथं झाल्याच्या नंतर त्यांचं बालपण म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीपासून घराचं वातावरण, शैक्षणिक वातावरण, धार्मिक वातावरण या सर्व वातावरणांचा बाबासाहेबांच्या जीवनावर भरपूर म्हणजे खूप मोठा चांगला परिणाम झाला. त्यानंतर ते कुटुंब त्या ठिकाणी रामजीचं म्हणजे रिटायरमेंट झाली, निवृत्त झाल्याच्या नंतर ते आपल्या मूळ गावी आले. मूळ गावी म्हणजे त्या ठिकाणी आंबावडे गाव त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ठिकाणी दापोली हे ठिकाण निवडलं आणि दापोली या ठिकाणी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं नॉर्मल स्कूल मध्ये शिक्षण सुरू केलं. आता त्या ठिकाणी 2 स्कूल राहायचे, एक नॉर्मल स्कूल आणि हायस्कूल. नॉर्मल स्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जायचं, त्याचं मीडियम मराठी असायचं आणि त्या मराठी मीडियम मधून ते नॉर्मल स्कूल मध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या नंतर काही असे म्हणजे एक संकट गेले की दुसरं संकट येतं आणि ज्यावेळेस ते 5 वर्षाचे असतील म्हणजे ज्यावेळेस ते शाळेत जायला लागले त्यावेळेस त्यांच्या आईचं म्हणजे भीमाबाईचं निधन झालं. 5च वर्षाच्या वयाचं. तिथून पूर्ण संगोपन हे त्यांच्या आत्याबाईंनी केलं, मीराबाईंनी केलं. आता ज्यावेळेस ते शाळेत जाऊ लागले, आनंदराव त्यांच्यापेक्षा मोठे होते, बाळाजी त्यांच्यापेक्षा मोठे होते, तिन्ही मुलं शाळेत जाऊ लागले आणि शाळेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना हे जे आपलं सामाजिक व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थेचे चटके त्यांना बसायला लागले. कुठं पाणी पिता येईना, वर्गामध्ये बसता येईना आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागायचं. गाडीमध्ये कुठे म्हणजे एखादी बैलगाडी जरी असली तर ती बैलगाडीमध्ये कोणी बसू देण्यात जात नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीचे अनंत सामाजिक चटके त्यांना त्या ठिकाणी बसले. आधीचं पहा त्या ठिकाणी त्याचं पूर्वीचं नाव सकपाळ, त्याच्यानंतर आंबा वडेकर त्यांच्या गावावरून नाव पडलं. तिथून पुढं तिथं 5वी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे भीमरावाचं ऍडमिशन जे आहे ते नॉर्मल स्कूल मधून त्या ठिकाणी हायस्कूल मध्ये टाकलं. आता हायस्कूल मध्ये त्या ठिकाणी जे आपण डेट पाहतो यावेळेस त्यांचं ऍडमिशन त्या ठिकाणी साताऱ्याच्या हायस्कूल मध्ये टाकलं आणि तिथं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू झालं. आता ज्यावेळेस इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू झालं आणि 7 नोव्हेंबर आहे तो आपण जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. प्रथम ऍडमिशन आपण एका आदर्श विद्यार्थ्याचा, एका आदर्श प्राध्यापकाचा, एका आदर्श प्राचार्याचा, त्याच्यानंतर एका आदर्श उत्कृष्ट राजकारणी, उत्कृष्ट कायदे पंडित, एक विचारवंत ज्यांची जी जयंती असेल, पुण्यतिथी असेल ती जगातल्या 100 देशामध्ये साजरी केली जाते. तुम्ही वाचन करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्या ठिकाणी पुस्तक आणि आंबेडकर हे एकमेकाला आपण जर एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हटल्या तरी चालतील. त्यांनी पुस्तकं वाचल्याच्या नंतर एवढं व्यक्तिमत्व तयार झालं. ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू दिल्या जात नव्हतं त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण देशाचं संविधान लिहिलं, ज्याच्यावर पूर्ण देश चालायला. मग त्या ठिकाणी आपले जवळचे मित्र असायला पाहिजे. तुम्ही पुस्तक वाचा. आपण विद्यार्थी कधी परीक्षार्थी झाले हेच लक्षात नाही आलं. विद्यार्थी हा विद्यार्थीच राहायला पाहिजे, तो परीक्षार्थी न. आंबेडकरांचा विचार जर आपण जीवन चरित्र जर वाचलं तर त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधील काही प्रसंग सांगता येतील आपल्याला. ज्यावेळेस ते साताऱ्याच्या हायस्कूल मध्ये होते आणि हायस्कूल मध्ये असताना पेंडसे सर गणिताचे, ज्यांचा आवडता विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी एक गणित बोर्डवर लिहिलं आणि गणित बोर्डवर लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व वर्गातील मुलांना विचारल्याच्या नंतर एकही मुलगा त्याचं उत्तर सांगणार बोर्डकडे येईना, कारण कुणाला येतच नव्हतं. बाबासाहेबांनी सांगितलं की मी सोडवतो. मग पेटशे सरांनी त्याला वर्गात बोलवलं, त्यांना वर्गात बोलवलं
आणि वर्गात बोलवल्याच्या नंतर जसे ते वर्गात पाऊल टाकतील तसं वर्गातील सर्व विद्यार्थी उठून उभं राहिले आणि सांगितलं की सर, हे जर बोर्डाला म्हणजे त्या ठिकाणी बोर्डाला जर टच केलं, बोर्डाला जर स्पर्श केला तर त्या बोर्डाच्या पाठीमागे असणाऱ्या आमच्या भाकरी ज्या आहेत त्या भाकरी वाटतील. आणि एवढं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाबासाहेब नर्वस झाले आणि थांबले. आता ते गणित तर राहिलं बाजूला, पण बाबासाहेबांनी तिथंच एक विचार केला की आपण टच केल्याच्या नंतर, आपण शिवल्याच्या नंतर जर एवढं आपल्या त्या ठिकाणी वाट होत असेल तर हे आपण गणित सोडवायला पाहिजे. आणि हे पूर्ण गणित सोडवण्यासाठी त्यांनी संविधान लिहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलं, समता दिली, बंधुता दिला, न्याय दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या जोरावर आपण आज शाळेत आलो. आज जर शाळेतले विद्यार्थी जर पाहिले तर त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व अस्पृश्य आहेत. आपण सर्व अस्पृश्य आहोत. उच्च कोणाला म्हणायचं? कारण त्या ठिकाणी जर आपण मनुस्मृती जर पाहिली तर त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की जे देवाच्या, ईश्वराच्या डोक्यापासून जन्म झालेले आहेत ते सर्व स्पृश्य, बाकीचे सर्व अस्पृश्य. मग आपण सर्व अस्पृश्यामध्ये आहोत. आपल्याला लिहिण्याचा अधिकार नव्हता, वाचण्याचा अधिकार नव्हता. दुसरं एक उदाहरण घेता येईल आपल्याला त्या ठिकाणी. त्यांनी एक सांगितलेलं आहे की नो प्यून नो वॉटर. जर शाळेमध्ये सेवक आला असेल तरच त्यांना पाणी मिळायचं, अन्यथा दिवसभर बिना पाण्या वाचून राहावं लागायचं. एकदा इन्स्पेक्शन साठी इंग्रज अधिकारी शाळेमध्ये आले त्या, आणि शाळेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न विचारले. वर्गातील विद्यार्थी तर प्रश्न उत्तर देईनात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा प्रत्येकाला हात वर, प्रत्येक प्रश्नासाठी. मग त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिली. त्यांनी त्याचं नाव विचारलं आणि सांगितलं की तू बाहेर कसं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकही शब्द बोलले नाही. काय सांगणार आहे? कारण वयच किती? वय जास्तीत जास्त 7 ते 8 वर्षाचं वय. त्याच्यानंतर मग त्यांनी एक प्रश्न विचारला की मला एक सांग, पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कुठला आहे? पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कुठला आहे? बाबासाहेब म्हणले मला तर या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण सध्या तरी माझ्यापासून सर्वात दूरचा ग्रह म्हणजे त्या खोलीमध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे. त्या खोलीमध्ये ठेवलेला पाण्याचा माठ. कारण त्या माठाला आतापर्यंत मला टच करण्याचं, आतापर्यंत मला जाण्याचं त्या ठिकाणी जाता नाही आलं, आणि हा माठ माझ्यासाठी आहे. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी रामजींना पेन्शन मिळत होतं 50 रुपये. पेन्शन 50 रुपये. त्या 50 रुपयाच्या पेन्शन मध्ये रामजीचं कुटुंब धकत नव्हतं, कारण कुटुंबात भरपूर माणसं. मग रामजी त्या ठिकाणी एक जॉब करू लागले बाजूला. तो जॉब त्यांचा गेला. मग काय करायचं? आता आपल्याला मुलांना तर शिकवायचंय, मुलांना जागतिक दर्जाचा विचारवंत करायचं आपल्याला. आपण ज्यावेळेस म्हणतो विद्यार्थी घडतात, मुलगा घडतो, त्याच्यासाठी देणगी जास्तीत जास्त ही पालकाची असते. पालक कसे आहेत? पालकांचं लक्ष किती आहे? रामजी मेहनत करायचे, मेहनत करून आणलेल्या पैशातून त्यांना पुस्तकं द्यायचे, स्वतः उपाशी राहायचे. त्याचं उदाहरण जर घेतलं आपण तर रामजींनी त्या ठिकाणी 1904 मध्ये सातारा सोडलं आणि सातारा सोडून मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये त्यांनी एका चाळीमध्ये, ज्या चाळीला आपण डबक चाळ म्हणतो, डबक चाळीमध्ये त्यांनी एक खोली केली आणि त्या खोलीमध्ये त्या ठिकाणी सर्व कुटुंब त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर तिथं काम पाहिलं, काम मिळेना. शिक्षणाचा प्रश्न तर होताच. मग त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला काम मिळेना म्हणून जे मोठे बंधू आहेत आनंदराव, त्या आनंदरावांची शाळा सोडायला लागली. मग त्यांनी खाजगी नोकरी केली. त्याच्यानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळाली आणि त्या पगारावर त्यांचं ते घर जाऊ लागलं. आता तिथं मग त्यांनी त्या ठिकाणी
एका इंग्रजी शाळेमध्ये बाबासाहेबांचं ऍडमिशन केलं. बाबासाहेबांचं ऍडमिशन केल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये त्यांना पर्शियन शिकवणारे इराणी सर मिळाले. आणि प्रत्येक शाळेमध्ये आता पहा, पहिल्या शाळेमध्ये नॉर्मल स्कूलमध्ये आंबेडकर सर, हायस्कूलमध्ये पेंडसे सर, त्याच्यानंतर मुंबईच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी इराणी सर. कारण जो विद्यार्थी, कुठलाही एखादा शिक्षक असेल तर शिक्षकाचा आवडता विद्यार्थी कोण असतो? अभ्यास करणारा, ऐकणारा, दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारा. आणि सर हे सर्व गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होते. मग त्या ठिकाणी ते शाळेत जाऊ लागले. शाळेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अवांतर पुस्तकं वाचू लागली. पहा, शाळेचा सिलेबस आणि अवांतर पुस्तक, त्याच्यामुळे एक झालं की त्याच्यामध्ये जी वैचारिक शक्ती असते, विचार करण्याची शक्ती असते, ती विचार करण्याची शक्ती प्रगल्भ होती, वाढत गेली. आणि त्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी ते वाचनालयात जाऊ लागले. वाचनालयात जाता जाता त्यांना डबल एक आदर्श व्यक्तिमत्व भेटलं आणि ते म्हणजे किर्लोस्कर सर. त्या किर्लोस्कर सरांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्या पिरियड मध्ये भगवान बुद्धांचं एक चरित्र लिहिलं होतं. किर्लोस्कर सरांनी विचारवंत होते, वाचक होते. आणि मग किर्लोस्कर सरांनी त्या ठिकाणी त्याला मी सांगितलं की मी तुला मार्गदर्शन करतो की कुठले पुस्तक वाचायचे, का वाचायचं सुद्धा कोणतं वाचायचं. आपण मोबाईल पाहतो, मोबाईल मध्ये काय पाहायचं, काय पाहू नये याची समज आपल्याला असायला पाहिजे. तसं पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आपण वाचन करायचं, वाचायचं कुठलं ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी चालना मिळेल, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी बदल होईल. मग किर्लोस्कर सरांनी त्याला वाचण्यासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनासाठी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे त्या काळामध्ये 10वी पास झाले. आणि कदाचित 10वी पास होणारे, मॅट्रिक पास होणारे ते एकमेव दलित विद्यार्थी असतील. मग तिथे त्यांचा सत्कार झाला चाळीमध्ये सत्कार झाल्याच्या नंतर किर्लोस्कर सर आले. किर्लोस्कर सरांनी त्याला बक्षीस म्हणून दिलं. बक्षीस म्हणून स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र दिलं. आणि त्या बुद्धचरित्रामुळे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी चाळ होती, त्या चाळीमध्ये असणाऱ्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्या खूप लहान होत्या. मग रामजी काय करायचे, त्या ठिकाणी म्हणजे सकाळ रात्री जेवण घेऊन करून बाबासाहेबांना झोपायला सांगायचे. हे स्वतः खोली बाहेर उभे राहायचे. बाहेरून त्या खोलीला कुलूप म्हणजे त्या ठिकाणी साखळी लावून घ्यायचे, कडी लावून घ्यायचे आणि बाहेर थांबून मग ज्यावेळेस 2 वाजतील त्यावेळेस 2 वाजता ते आंबेडकरांना उठवायचे, बाबासाहेबांना उठवायचे आणि तिथून पुढे अभ्यास करायला लावायचे. ज्यावेळेस सगळी चाळ शांत होईल, सगळं घर शांत होईल, कारण पूर्ण गोंधळ असेल त्यानंतर अभ्यास होणार नाही. आपण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहतो त्यांना आपण छावा म्हणतो. ते का कसे तयार झाले त्याच्या मागे एक कारण आहे. ते कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस ते आग्र्यामध्ये गेले होते आणि आग्र्यामध्ये गेल्याच्या नंतर सर्व जे सरदार आहेत त्या सर्व सरदारांनी बादशाह औरंगजेबापुढे खाली मान घातली होती. एकमेव शिवाजी महाराज असे होते की त्यांनी नजरेला नजर भिडवली होती. त्यावेळेस त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा होते. त्यांनी सुद्धा औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवली होती. जर तिथं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एक शिक्षण म्हणजे त्या ठिकाणी एक शिक्षण मिळालं की या ठिकाणी म्हणजे आपण आपला स्वाभिमान पुढे घाण ठेवायचा नाही. इथं बाबासाहेब झाले, बाबासाहेब एवढे विचारवंत झाले. त्या विचारवंतामाग जर खरा हात असेल तर ते रामजीचा आहे. त्यांची कष्ट आहे, त्यांची मेहनत आहे. जे लागेल पुस्तक ते त्यांना देणं. आता दुसरं जर घेतलं आपण, तिथं 10वी झाली, आता त्यांना वाटत होते की पुढे शिकायचं, BA शिकायचं, पण घरची हालाकीची परिस्थिती. बरेच जण आपण जर विचार केला तर काय करतात,
मी त्या ठिकाणी जायचं होतं मला, पण घरची आर्थिक परिस्थिती नव्हती. जर आपण विचार करायला आर्थिक परिस्थिती नव्हती आणि आपल्या मनांमध्ये ज्यावेळेस यायला आपली काय आर्थिक परिस्थिती नाही त्या ठिकाणी जाण्याची, तर बाबासाहेबांचं त्या ठिकाणी जीवन चरित्र वाचा. त्याच्यापेक्षा कितीतरी आर्थिक परिस्थिती आपल्या चांगल्या आहेत, कितीतरी आज सामाजिक परिस्थिती आपली चांगली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सामाजिक परिस्थिती चांगली आहे. त्यांनी सर्व तुमच्यासाठी फाउंडेशन उभा करून दिलेलं आहे. शिष्यवृत्ती दिली, मग पुढे परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती आहे, वसतिगृह आहे, तुमच्याकडे सर्व सुविधा आहे. त्या काळात काहीच सुविधा नव्हत्या. मग केळुसकर सरांनी काय केलं, त्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी सयाजीराव गायकवाडांची भेट घालून दिली. आणि ती भेट घालून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत करार पत्र केलं. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी काहीतरी द्यायलंय, आपल्याला कुणाकडून काहीतरी घ्यायचं, पुढच्याची सुद्धा अपेक्षा असते. मग त्या ठिकाणी एक करार झाला. काय करार झाला की बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिल्या जाईल 25 रुपये मंथली, पण बाबासाहेबांनी बीए झाल्याच्या नंतर आमच्या बडोदा संस्थानामध्ये येऊन नोकरी करावी. आणि त्या सहीवर त्या ठिकाणी करारनाम्यावर 2 व्यक्तींच्या सह्या गरजेच्या होत्या. कारण करारनामा केला म्हणजे साक्षीदार आले. मग त्या ठिकाणी 2 व्यक्तींनी तिथं सह्या केल्या. त्या व्यक्ती कोण? त्रिभुवन जे व्यास आणि अनंत जोशी नावाचे, दोन्ही ब्राह्मण. आपण एक आपल्याकडे समज झालाय की बाबासाहेब म्हणजे ब्राह्मण विरोधी. बाबासाहेब म्हणजे ब्राह्मण विरोधी. ब्राह्मण विरोधी नव्हते, तर ते मनुस्वादी विरोधी होते. ब्राह्मणांचा ते आदर करायचे. कितीतरी त्यांचे मित्र ब्राह्मण होते. काय पण जर रानडे जर पाहिले, ब्राह्मण आहे, टिळक ब्राह्मण आहे, यांच्यासोबत संबंध होते. पण जे अस्पृश्यता पाळत होते त्यांच्या विरोधात होते. आता तिथून पुढे मग ते त्या ठिकाणी मुंबई मधून औरंगाबादला गेले, आपले अमेरिकेला गेले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांचं इथं बीए झालं. बीए झाल्याच्या नंतर काही दिवस ते बडोदा संस्थानामध्ये गेले आणि जास्तीत जास्त बडोदा संस्थानामध्ये 5 ते 7 दिवस सर्व्हिस केली असेल. त्याच वेळेस त्यांना तार आली. मग तिथून ते ती नोकरी सोडून डबल गावी आले. गावी आल्याच्या नंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्याच्या नंतर डबल त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण याच्यापेक्षा जास्त शिकायचं, यापेक्षा जास्त शिकायचं. मग डबल शिष्यवृत्ती पाहिजे होती. डबल त्या ठिकाणी केळुसकर सरांनी त्याची सयाजीराव गायकवाड सोबत भेट घालून दिली. आणि भेट घालून दिल्याच्या नंतर त्यांना तिथे डबल शिष्यवृत्ती मिळाली परदेशी शिक्षणासाठी. कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांना 2 शिक्षक भेटले. एक प्रोफेसर एडविन स्टेलिंगमन आणि दुसरे प्रोफेसर कॅनॉन. का? मी आधीच सांगितलं की जो हुशार उत्तर देतो, अभ्यासू आहे, तो शिक्षकाचा लाडका असतो. तिथं त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी MA केलं इकॉनॉमिक्स मध्ये आणि PhD साठी प्रबंध केला. MA PhD झाले. आता 3 वर्षाची शिष्यवृत्ती होती, पण कालावधी त्यांनी 2च वर्षामध्ये त्या दोन्ही डिग्री हस्तगत केल्या. आता 1 वर्ष राहिलं आहे, शिष्यवृत्तीत आपल्याकडे आहे. मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण लंडन विद्यापीठाची DSc घेऊ, MSc घेऊ. मग ते तिथून लंडन कडे गेले. तिथं DSc MSc साठी ऍडमिशन घेतलं आणि बार ऍट लॉ याच्यासाठी सुद्धा ऍडमिशन घेतलं, म्हणजे बॅरिस्टर सुद्धा होण्यासाठी. आता ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर शिष्यवृत्ती संपली. डबल त्यांनी 2दा-3दा ऍप्लिकेशन केले बडोदा संस्थानाकडे, सयाजी राजाकडे, पण त्यांनी दिले नाही. शेवटी त्यांचे गुरुवर जे आहेत स्टेलिंगमन यांनी जेव्हा सयाजीरावांकडे शिफारस पत्र दिलं, तेव्हा सयाजीरावांनी त्यांना डबल 1 वर्षाची शिष्यवृत्ती दिली. 1 वर्षाची.
त्या एका वर्षात त्यांनी जवळपास अर्धवट शिक्षण पूर्ण केलं. डबल गाव त्या ठिकाणी मुंबईला आले आणि मुंबईला आल्याच्या नंतर ठरलेल्या करारनाम्याप्रमाणे त्यांना बडोदा संस्थानामध्ये नोकरीला जायचं. मग ते बडोदा संस्थानाकडे नोकरीला गेले. त्यांनी विचार केला का आता राहिलेलं ते शिक्षण आहे आपलं अर्धवट, तिथून त्यांनी पुढे आपण ते कम्प्लीट करू. 4 वर्षाची मुदत घेतली होती विद्यापीठाकडून. ते आल्याच्या नंतर बडोदा संस्थानामध्ये नोकरीला गेले. ज्यावेळेस ते रेल्वे स्टेशनवर आले आणि रेल्वे स्टेशनवर आल्याच्या नंतर सयाजीराव गायकवाडांनी, आता हे राजे, त्यांनी आदेश दिला होता की ही व्यक्ती आपल्या रेल्वे स्टेशनवर आलेली आहे आणि ही आपल्या संस्थानामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे, त्याला आणायला जा, त्यांना न्यायला आणा, म्हणजे त्या ठिकाणी आणायला गाडी पाठवा. परंतु आपण जनरली पाहतो की राजआज्ञा ही पाळल्या जाते, राजआज्ञा पाळल्या जाते, तिची अवहेलना केली जात नाही. परंतु एकही कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रेल्वे स्टेशनवर आणायला गेला नाही. का? कारण आपण प्रत्येक ज्यावेळेस इतिहासाचा विचार करतो त्या इतिहासामध्ये राज आज्ञापेक्षा धर्म जास्त महत्वाचा आहे. धर्म, आपण बरेच काहीतरी विचारवंतांची जर पाहिलं तर त्या ठिकाणी विष घेऊन मारावं लागलं, विष घ्यावं लागलं. गॅलिलिओने सांगितलं होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, पण धर्म सांगत होता की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. आणि धर्मापुढे झुकावं लागलं, त्या ठिकाणी लिहून द्यावं लागलं. पण लिहून देताना त्याच्या मनामध्ये विचारत होता की आपण काही लिहून दिलं तर पृथ्वी थोडी थांबणार आहे सूर्याभोवती फिरायला. म्हणजे जे विचारवंत आहेत ते कधीही थांबत नाही. मग तिथून बाबासाहेब आलेच नाही, कुणी न्यायाला आलं नाही, काही नाही. आता आल्याच्या नंतर संस्थानामध्ये आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी इतकी अवहेलना सहन करावं लागली, इतकी अवहेलना. कुणी रूम देईना राहायला, कुणी प्यायला पाणी देईना. आपण अधिकारी असून आपल्या हाताखालचं सेवक सुद्धा आपलं काही ऐकणार, आपल्या अंगावर फैली फेकून द्यायला. शेवटी त्यांना नाही जाणं आपलं नाव बदलावं लागलं आणि नाव बदलून एका ठिकाणी त्यांनी रूम केली, नाव बदलून रूम केली. पण ज्यावेळेस त्या रूमालकाला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची खरी जात लक्षात आली, त्यावेळेस रात्री 12 ते 1 च्या दरम्यान त्यांना घराच्या बाहेर काढून देण्यात आलं, त्यांचं सगळं सामान फेकून देण्यात आलं. एवढ्या रात्री आता जायचं कुठं, कुणी घरी येऊ देईना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी एका झाडाखाली बसले, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. मग त्या झाडाखाली ते विचार करू लागले की मी एवढा शिकलो, बाहेरच्या विद्यापीठामध्ये, परदेशी विद्यापीठामध्ये शिकून आलो, त्या ठिकाणी डॉक्टरेट पदवी घेतली, तरी माझी ही अवस्था आहे. तर माझ्या समाजामध्ये असणारे जे निरक्षर आहेत, अनपढ आहेत, त्यांची काय अवस्था असेल. विचारात पडले. आपण 2 भूमी आतापर्यंत ऐकलेल्या आहेत इतिहासामध्ये, एक दीक्षाभूमी, दुसरी आपण चैत्यभूमी. आणि जी संकल्प भूमी आहे त्या ठिकाणी त्यांनी संकल्प केला की मी माझ्या समाजाला, अस्पृश्य समाजाला या झोपडातून बाहेर काढेल. मग ती संकल्प भूमी आहे, ती संकल्प भूमी बडोदामध्ये आहे. बडोदामध्ये आज मी त्या गार्डन मध्ये सयाजीराव गायकवाड या उद्यानामध्ये एक झाड आहे, त्या झाडापाशी त्या ठिकाणी भीमरावांचा एक पुतळा आहे आणि त्या भूमीला आपण संकल्प भूमी म्हणतो. त्या ठिकाणाहून सुरुवात झाली. मग तिथे त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की आपण त्या ठिकाणी सोडून दिलं, कारण राजाचं सुद्धा धर्माच्या पुढे काही चाललं नाही. मग त्यांनी ती नोकरी सोडून दिली, डबल मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर आता जॉब पाहू लागले. काही वेळेस त्यांनी त्या ठिकाणी एक स्वतःच म्हणजे मार्केटिंग ऑफिस सुरू केलं. पण सल्ला घ्यायला कोण येणार? कोणीच नाही. का? कारण उच्चवर्णीय आहे आणि एका महार मुलाच्या हातून आपण सल्ला घेणार, थोडं हीन वाटू लागलं. तिथं मग त्यांनी 2-3 घरी शिकवणी सुरू केल्या. आता त्यांच्यामध्ये एकच होतं, तिथं पैसा जमा करायचा. पैसा जमा करून
डबल आपण राहिलेलं जे शिक्षण आहे आपलं लंडन मध्ये, बीएससी असेल, एमएससी असेल, बारॅक लॉ असेल, ते आपण कम्प्लीट करायचं, पूर्ण करायचं. मग त्यांनी तिथं पैसा जमवण्यासाठी सुरुवात केली, पैसे जमवले आणि त्या ठिकाणी त्यांना एक दुसरा आधार मिळाला की ते ज्यावेळेस एका परिषदेमध्ये गेले होते, अस्पृश्यांच्या परिषदा होत्या, त्या परिषदेमध्ये गेले होते आणि त्या परिषदेमध्ये सयाजी म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची आणि त्यांची भेट झाली आणि शाहू महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी 1500 रुपये शिष्यवृत्ती दिली परदेशी शिक्षणासाठी. तर आपण ज्यावेळेस विचार करतो महाराष्ट्राच्या भूमिका आणि या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक विषमतेचा, जनरली आपण जेसीबी पाहतो, जेसीबी ऐकलेली आपण, तिचं काम काय आहे? एखादा जो दिलेला एखादा पृष्ठभाग आहे पृथ्वीच्या तलावरचा, तो पृथ्वीच्या तलावरचा पृष्ठभाग हा समतल करणं, सारखा करणं, त्याच्यामध्ये असणारा दरी असतील, टेकडी असतील, त्या कमी जास्त ज्या आहेत त्या सखल करणं, सपाट करणं. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण सामाजिक विषमतेचा विचार करतो, सामाजिक विषमता, तर त्यावेळेस ही सामाजिक विषमता नाहीशी करण्याचं काम एका जेसीबीने केलंय आणि त्या जेसीबी मधले पहिले जे मनीस ज्योतिराव फुले, सी मीन्स छत्रपती शाहू महाराज आणि बी मीन्स डॉक्टर भीमराव आंबेडकर. काय केलं? सामाजिक विषमता नाहीसं करण्याचं काम केलं. ज्योतिरावांनी शिक्षण दिलं, शिक्षण आणि शिक्षण महत्वाचं आहे, ते आपण शिक्षण शिकलो. शांत बसा, खूप बोलणार आहे. आतापर्यंत कुणानी त्या ठिकाणी म्हणजे 1891 पासून आतापर्यंत त्यांचे शिक्षणच झालं नाही. शिक्षण शिकलं त्यांनी 27 वर्ष, लंडन मध्ये 4 वर्ष राहिले. महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून आपल्याला जाणीव झाली की आपण गुलाम आहोत, आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला कोणी जवळ येऊ देत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक आरक्षण दिलं, तिथं काही शिष्यवृत्त्या दिल्या, शाळांमध्ये प्रवेश दिले आणि भीमरावांनी तर आपल्याला सर्वच दिलं. राहण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, वागण्याचा, पाणी पिण्याचा सर्व अधिकार दिले. संविधान आलं म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आपल्याला त्या ठिकाणी भीमरावांनी दिले. आता ते एक सांगितलेलं आहे त्यांनी की ही जी धर्मसंस्था आहे, ही धर्मसंस्था एका बिल्डिंग सारखी आहे, एका अपार्टमेंट सारखी आहे. पण या अपार्टमेंटला लिफ्ट नाही, अपार्टमेंटला लिफ्ट नाही, त्याला जाण्यासाठी जिना सुद्धा नाही, पायऱ्या सुद्धा नाही. म्हणजे इथं जे खालच्या स्तरावर लोक आहेत हिंदू समाजामध्ये, ते खालच्या स्तरावरच्या लोकांनी कितीही ज्ञान प्राप्त केलं तरी त्याला वर जाता येत नाही. वरच्या स्तरावरच्या लोकांना खाली येत आहे. इथं सर्व जाती ह्या एका अपार्टमेंट सारख्या आहेत, एका खोली सारख्या आहेत आणि जोही या ठिकाणी थोडं वेगळं करण्याचं जातो. आपण संत माऊली ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेऊ. काय केलं? पसायदान लिहिलं. पसायदान काय सांगतं? मानवाने मानवासी मानसासम वागणे. ते त्यांनी लिहिलं, समाजाने वाया टाकलं, काढून टाकलं. दुसरी टर्म्स आपण जर घेतली तर तिथून ते लॉ झाले. आता डॉक्टर साहेबांकडे एकूण 9 पदव्या होत्या, त्याच्यामध्ये 4 डॉक्टरेट होत्या. डी.लिट होतं, पीएचडी होती, पीएचडी मीन्स डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर ऑफ सायन्स होतं. पुढं त्यांना डी.लिट मिळालं होतं. म्हणजे एकूण 4 डॉक्टरेटच्या पदव्या होत्या. आता ज्यावेळेस त्यांनी
तिथून आल्याच्या नंतर बॅरिस्टर म्हणजे वकिली सुरू केली. वकिली सुरू केल्याच्या नंतर त्यांनी सामाजिक प्रबोधन सुरू करण्याचा विचार केला. मग त्यांनी त्या ठिकाणी मूक नायक असेल, त्या ठिकाणी बाबासाहेब जेही वृत्तपत्र चालवत होते त्याचं जे मुख्य हेडिंग होतं, त्याचं जे शीर्षक होतं किंवा त्या ठिकाणी त्याचं जे ब्रीद वाक्य होतं, तर ते ब्रीद वाक्य मूक नायकचं संत तुकारामांच्या अभंगातील ओळी होत्या. संत तुकारामांच्या अभंगाच्या ओळी होत्या. प्रबुद्ध भारतच्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या ओळी ज्ञानेश्वरी मधल्या ओळी आहेत. आता त्या ठिकाणी शिकले, आले आणि आल्याच्या नंतर त्या बाकीच्या टर्म्स आता ते ज्यावेळेस त्यांनी भारतामध्ये गोलमेज परिषदासाठी निमंत्रण करण्यात आले भारतीय नेत्यांना, आणि त्या नेत्यांना ज्यावेळेस निमंत्रित करण्यात आलं त्यावेळेस बाबासाहेब हे दलितांची प्रतिनिधी म्हणून गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी दलितांसाठी हक्क मागितले. हक्क मागितल्याच्या नंतर पहिली गोलमेज परिषद असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, आणि ज्यावेळेस 1932 मध्ये त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये एक सरकार आलं, त्या ठिकाणी त्या सरकारनं म्हणजे त्याचे जे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक जातीय निवाडा दिला होता. त्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांना 2 अधिकार दिले होते. पहिला अधिकार होता की त्यांना स्वतंत्र मतदारसंघ, आणि दुसरा अधिकार होता की त्यांना त्या ठिकाणी अस्पृश्यांना सुद्धा मतदान करता येत होतं आणि स्पृश्यांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार होता. अस्पृश्यांनाच निवडून देणं आणि अस्पृश्यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी म्हणजे निवडून येईल. परंतु या घटनेला गांधीजी थोडे नाराज झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी एरवाडा कारागृहात उपोषण सुरू केलं. त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीचं आपण देऊ शकत नाही. आता वातावरण सर्व देशाचं राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही सूट बूट कोट त्याच्यामध्ये टापटीप राहतात, टापटीप दिसतात, आणि जे या देशाचे राष्ट्रपिता आहेत ते त्यांनी एक म्हणजे पण केला होता की जोपर्यंत या देशातील सामान्य माणसाला, गरीबाला कपडे मिळत नाही तोपर्यंत मी पंचा वापरेन. मग हे तुम्ही कसं का वापरता? तर त्यांनी एक खूप मार्मिक उत्तर दिलं होतं. ते उत्तर असं होतं की आतापर्यंत पिढ्या आम्ही ज्या समाजात राहिलो, ज्या समाजामुळं आमच्यावर बंधनं आले, आम्ही काय खायचं, कुठं जायचं, कसं वागायचं, कोणते कपडे घालायचे, या सर्व गोष्टीवर निर्बंध होते. या सर्व गोष्टीवर निर्बंध. आज मी सूट बूट कपडे घालून म्हणजे चांगले सूट घालून मी ते सर्व निर्बंध तोडले आणि मानसिक जी गुलामगिरी होती त्याला मी छडा दिला, त्याला तोडून टाकलंय. मी सर्व माझ्या समाजातील बांधवांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही त्या ठिकाणी सर्व गुलामगिरी तोडून टाका. एवढं बोलून मी माझी जय हिंद, जय श्रीराम, जय हिंद.